बघा हे बघा पायाला कमी झाले. तुम्ही ते बघतच नाही ना तुम्ही. आपण म्हणून मच्छर चालेल मच्छर चालेल. हा ना, मच्छराची अलर्जी म्हणे तिला. हा हा आणि मग ते हे पण आहे काय, पायाचे कसे फुड आले बघा. पण ठेवायचे आता मच्छरदाणी पाहिजे का? पिवळी जायची. हा उगाच अलीकडे येईल ना देसर म्हणा पण तिला पलीकडे. काल चालली होती नाही घरी, हा ती धूप में इतना ही मिलेगा तो इतने में ही खुश रहो. त्याला आतापर्यंत किती वेळा नाही आंबट आहे आज. हा. किती वेळा जांब आले असेल आतापर्यंत? 10 वेळा. 10 वेळा तरी जांब आले असेल त्याला. पेरू जाम म्हणतात आमच्या इकडे. जाम तर इकडे मित्रांनो तुम्ही बघू शकता सकाळ सकाळी आवरलेला आहे. आणि आई ते काय बनवती आई तू? आलू भात. व्हॉट इज दिस आलू भात? आज आम्हाला पोळ्या करायचा कंटाळा. आज चपात्या करायचा कंटाळा आला, पण ऑर्डर पडले की चपात्या रेडी होणार आहे. हो ओके हा. तर आई इकडे बघ, तू तुझे आणि दादाचे काल भांडणं झाले होते, हो तर निपटले का ते? नाही पटलं. मित्रांनो दादानं वादा केलेला आहे की तिला फिरायला घेऊन जाईल म्हणून. तेव्हा आमची आई मान्य राजी झालेली आहे. फिरायला नाही मग काही नाही. आम्ही काय करतो माहिती का, रात्रभरच भांडणं असतात. सकाळी गोड दुर्गे पाणी दे, दुर्गे चहा दे. तुम्हाला ते तेच समजत नाही तुमचे. तुम्ही भांडणं करता डबल एक होता कसे? माझं नवरा बायको आहे बाई. काल तर तू म्हटली की सोडून जाते म्हणे. मग जाणारच आहे. होय कोमल? काल सोडून जातो म्हणे. रागात काही बोलतो. असं कसं काही बोलतो बाबा. तर इकडे चालू आहे आज खिचडी बनवणं. मालिकी म्हणे महिलेक म्हणे मी व्हिडिओ पाहिला म्हणे काय झालं बाई म्हणे काय नाही म्हणे तो असं केलं म्हणलं येते का मला नाही आला येते म्हणे. जायचं मग 15 दिवस महिनाभर. मनावर सोय नाही होत. हा तिकडे आजी काय म्हणते? आजी आमची लय टॉर्चर करते बाबा. आजीची इच्छा असते की आईनं कुठंच नाही जायला पाहिजे, म्हणजे आजीची सोय. शेवटी प्रश्न येऊन थांबतो तो सोयीवर. प्रत्येक जण आपली सोय बघत असतं, तसंच मी सुद्धा माझी सोय बघतोय. आणि मी माझ्या सोयीसाठी काहीच करत नाही. काल आम्ही काय केलंय, एक ऑर्डर आली होती तर त्याची आपण ते दाखवलं की कशी काय प्रिपेअर केली. तर त्यावर 1-2 ताईंचे कमेंट आले की दादा तुम्ही व्हेज आणि नॉनव्हेजसाठी वेगवेगळे भांडे वापरा. तर हो आम्ही ते करणार आहे. सगळं घाई गडबडीत झालेले, मी माफी मागतो त्यासाठी. पण दोन्ही भांडे वेगवेगळे, मी सांगतोय ना वरती किचन करायचं आहे, तर त्या पद्धतीने आपण वेगवेगळे भांडे करणार आहोत. आणि ह्याच कारणामुळं काय होतंय, आपण पकोडे पण ठेवलेले नाहीये किंवा आपण चिकनचे पण ठेवलेले नाही. त्याच कारणामुळे मी नॉनव्हेजमध्ये जास्त घुसत नाहीये. मला अजून नॉनव्हेजमध्ये खूप करायचं आहे, पण म्हणून त्यामध्ये मी घुसत नाहीये. बाहेरचा आवाज येतोय, मी 1-2 मिनिटात तुम्हाला परत भेटतो. तर मित्रांनो आवाज बंद झालेला आहे. आणि इकडे कोमल आहे. कोमल तू काय खातीयस? आमच्या झाडाचा पेरू. आता आमच्या झाडाला पेरू पण येतात, हे तुम्हाला माहिती नसेल, पण ते खूप छोटे छोटे येतात. त्यामुळे आम्ही ते कधी मध्ये तोडत असतो, खात असतो. मोठे होतात पण आम्ही त्याची साईज जी आहे ना, त्याची साईज एवढीच राहते बघा. आता तो कशामुळे राहते तुम्हाला ते सांगतो. कारण की वरती जे आहे ते वडाचं झाड आहे. वडाच्या झाडाखाली आम्ही आमचं पेरू झाड लावलेलं आहे. त्याला बरोबर पाणी भेटतं, पण बरोबर सूर्यप्रकाश भेटत नाही. ते सूर्यप्रकाश दिशेने जातो. तर आमचं जे झाड आहे ते पार पलीकडच्या गल्लीपर्यंत गेलेले आहे. आता तुम्हाला एका दिवशी दाखवेल मी. ते उन्हाच्या साईडने वाढत जातं ना, तर ते असं क्रॉस वाढलेलं आहे. आणि हा तर तेवढ्या उन्हामध्ये त्याला वो पेड़ क्या बोला, इतनी धूप में इतना ही मिलेगा तो इतने में ही खुश रहो. त्याला आतापर्यंत किती वेळा नाही आंबट आहे आज. हा. किती वेळा जांब आले असेल आतापर्यंत? 10 वेळा. 10 वेळा तरी जांब आले असेल त्याला. पेरू जाम म्हणतात आमच्या इकडे. जाम ही हिंदीमध्ये म्हणत असन, पण आमच्या इकडे म्हणतात. तर तेच ऑर्डरविषयी तुम्हाला बोलत होतो की आता मी ते वेगवेगळं किचन करणार आहे. आणि नॉनव्हेजसाठी पण वेगळे भांडे करणार आहेत. पण काय आता आपलं क्लाउड किचन जरा दमानं चालू आहे. तर काल थोडंफार ऑर्डर पडतात. 3-4-2 अशा. हां तर अशा थोड्याफार ऑर्डर पडतात, तर ते आपण कव्हर करत असतो. आणि 1 आठवड्याला यांचं पेमेंट होत असतं दर वीकला. तर एका वीकमध्ये किती पेमेंट आलं हे मी तुम्हाला सांगणार आहे. माझं स्विगीचं ऑनबोर्डिंग व्हायचं बाकी आहे, झोमॅटोचं झालेलं आहे. आणि आता एका आठवड्याचं किती कमवलेले आहेत कोमलनं आईनं ते मी तुम्हाला त्यांना आता एखाद्या व्हिडिओ 5 तारखेला. आजची 3 तारीख आहे की 4 आहे ना? हां तर उद्या जे आहे अजून एक पे आउट जमा होणार आहे. तर उद्या पे आउट जमा झालं की मी तुम्हाला सांगणार आहे आपण एका आठवड्यामध्ये झोमॅटोवरून किती कमवलेले आहेत. आणि त्यातले फॅन फॉलोअरचं म्हणलं तर 1 किंवा 2च ऑर्डर आपल्या फॅन फॉलोअरकडून पडलेल्या आहेत. आणि बाकी सगळ्या ज्या आहे आमच्या लोकलच्या जालन्याच्या पडलेल्या आहेत.
तुम्हाला मी ते कळवेल काय आहे काय नाही, किती ऑर्डर पडतात. तुम्ही चालू करायला पाहिजे. मी तर तो करायलाच पाहिजे. एक ट्राय घ्यायला काय हरकत आहे प्रत्येकाने, नाही का? तुमचं काही स्पेशालिटी असेल तर ते तुम्ही करायला पाहिजे. जसं की आमची आहे, पण आम्ही आता ती सध्या दाखवत नाही आहोत. पण दाखवू. आजीला बोलवून. आजी कुठे गेली? आलती ना आता. ऑर्डर पडली की कोमलची तारंबळ होती. चालू झाला आवाज बघा. आवाज चालू झाला की मला व्हिडिओ पॉज करावा लागतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला उशिरा बघायला भेटणार आहे, कारण की विषय असा झालेला आहे की आता पिऊला मी दवाखान्यात घेऊन गेलो. आता तिला हँड फूट माउथ चा जो आजार असतो तो झालेला आहे. आजार म्हणण्यापेक्षा ते दुखायला लागलं आहे बाबा. ते फोडं आपले पुण्याला जे झालं का तोच प्रॉब्लेम झालेला आहे. कोमल ते हे लाव म्हटलं तुला मी, त्याला मलम तो आणलेला. कोणता मदर केअर काय ते काय माहिती कुठल्याचं, मदर स्पर्श. हां, तो जो मलम आहे तो आमच्याकडे तसाच आहे पुण्याचा, तर मी तो वापरतो आता. त्यापूर्वी तुम्ही एका स्पेशल गेस्टसोबत तुमची ओळख करून देतो. हे बघा. हाय कर बेटा, हाय कर, हाय कर, कर ना हाय. कायच काना त्याचा काय रे बाबा, दाखवाच लागली पप्पाने केली तर. कोणी केले बेटा? कानातले कोणी केले? कोणी दिले? आत्या. बोल ना. आत्या म्हण बा. ही आमची टिकट्या आहे. टिकट्याचा कलर जरा उजळायला लागला माझ्यापेक्षा. मी जरा जास्तच काळा होत चाललोय. परी इकडे ये. परी इकडे, तुला किटकॅट देतो मग मी. मला माझ्याकडे किटकॅट आहे माहिती घरी. हां, घरीच आहे. तिला किटकॅट खायची केव्हाची, पण तिची लई इच्छा व्हायला लागली, पण इथं जवळपास कुठे मिळत नाही. पण तिला काय माहिती माझ्याकडे आहे किटकॅट. मम्मीला विचार, पप्पाकडे आहे का म्हणा. कोमल आहे ना? आहे. नाही पाहिलं नाही तिने. तुम्ही पाहिलं कुठे तर? टीव्हीत पाहिली का ऍड तिने? टीव्हीत ऍड पाहिली की खायची इच्छा व्हायला. वा रे वा. ते पिऊचं लयच अवघड झालंय. तिला आता औषध वगैरे आणले, बघू आता काय होतं तर. आणि आमच्या बाजूला इकडे काम चालू आहे ना, त्यामुळे तो आवाज खूप येतोय आणि त्यामुळं व्हिडिओ शूट करायला प्रॉब्लेम येतो, कारण की बाहेरचा आवाज जास्त आला की तुम्हालाही बघायला मजा येत नाही. हा ना, तळ पायाला झाले, तोंडाच्या आतमधून झालेत. तुम्हाला दाखवतोय बघा. बघा हे बघा, तुम्ही ते बघतच नाही ना तुम्ही. हा ना, मच्छराची अलर्जी म्हणे तिला. हा, आणि मग ते हे पण आहे काय, पायाचे कसे फुड आले बघा. एवढी सग जीव कोणाला सांगा बरं. नाही तुझ्याकडे नाही कोणी बोलतोय तुला. हा, काही नाही, बस झालं काही. आई बस झालं आता. आमच्या टिट्ट्याला औषध घ्यायला आवडते बाबा. कोणी घेत असेल की घ्यायला. आई ते तोंडातून काढ तिच्या टिट्ट्याच्या. काही पण खायचं वेडाबाई. तुम्ही योग्य वेळ दवाखान्यात न्यायला पाहिजे होतं. तुम्ही लक्ष बी देत नाही. काय करू आता मी. पाहू दे बेटा इकडे, तुला आले बघू दे. आम्हाला बघू तर दे ना. बघू पण द्याय ना. वा रे वा. हाताला पायाला चेक कर तिच्या. आणि यांचं कसं आहे माहिती का, हे एवढे आगाव झालेले काय, सेम कपडे लागते दररोज घालायला. सेम नसले थैथै नाचतात या पोरी. माझ्या पायाला लावून देऊन ती. अवघड आहे बाबा लय. काय सांगा, आमच्या आत्याचा बर्थडे होता, त्यांना शुभेच्छा दिली की नाही? माहितच नाही. कधी बर्थडे करायला लागले बाबा त्यांचा? 1 जूनला करायचं तर 1 जुलैला करायला. परीला इथे डोक्याला काय फोडकस घाल तोंडाला. तेच नाही झालाय ना. इकडे बेटा, सॉरी. इकडे बाय, चुकून गेलं. इकडे बाय. हा, तिथं एकदा टिपका लावून घेऊ. बस खाली बस. आणि तुला सांगतो मग कुठे ठेवलेले ते मी, तेवढं लावून घ्या इकडून ते एकदा. सगळे लेकरं बिमार पडायला लागले घरातले. काय व्हायले माहिती का, पाऊस पाणी जे पाऊस पडतोय ना, त्यामुळे वातावरण तर चेंज झालं, त्यामुळे ते सर्दी खोकला व्हायला लागले. पण त्यासोबतच हे फोडं वगैरे ते हँड फूट माउथ झालेले. आता कुठं जाशील तुला इकडे काना सांगतो मी. वरती जायचं. कुठं जायचं? वरती जायचं. आणि काय करायचं,
माझं कपाट खोलायचं. तिथं माझे पॅन्ट ठेवलेले आहेत. त्या पॅन्टच्या खाली आहे किटकॅट. मी ऐकलं. एकटीच जा मम्मीचं बोला. आणि हे बघ कपडे उचकू नको जास्त. हा जिथून काढली ठेव तिथे हातपुरं का ग. खाती का हे पडते बाई खाती काय गेली ती पोरगी रे वा. ऐकतच नाही. कायच करा सांगा बरं. फटके देऊन दोन ठेवून गंजे मातीला आवडायला की तुला बघा वर जायचं. सरकव दे त्याला. ओ ना बेटा ना तू नको रडू. नाही कोणी बेटा कोणी पॅन्टी खाली आहे ना माझ्या. पॅन्ट खाली. पप्पाचं कपाट कुठे आहे? ए टिट्या कोण बोलले तुला? आई का? थांब आईला पाहू का मी? तर आता नाही माती आला आता खेळत बस. अरे बी खेळत बसतात. अरे इकडे बाय ती तुम्हाला सांगतो एवढी पोरगी अशी आहे ना. तिला तुम्ही कितीही बोला काहीही बोला ती पोरगी डबल तुमच्याकडे येणार. तिला राग येत नाही काय नाही औषध घ्यायला आवडते. एकदम बिनधास्त पोरगी ती. रडणार बी जोरजोऱ्यामध्ये आणि विषयच नाही तिचा. माझ्या पिऊला जर कधी तुम्ही थोडं पण डोळे वाटून पाहिले तर ती लगेच रडायला लागणार. पण माझी जी ऋतू आहे का तिचा तसा विषयच नाही बाबा. ती तुला किती वेळा सांगितलं ग तुला ही कशी शोधता येत नाही हिला. बरं तिच्या कामाची बी गोष्ट शोधता येत नाही तिला. चल देतो मी तुला. चला या वरती. कोण येतोय वरती? चल आणि चल ये चॉकलेट. हा चॉकलेट कोणाला द्यायचे? चला वेडे इथंच ठेवलेली आहे ना ग. चला खाली चला सगळ्यांना द्या चला खाली. कोण खायला? तू खायली? ही पण खायली. वाव ती जरा जास्त रडायला लागली कारण की तिची तब्येत खराब असल्यामुळे ती चिडचिड व्हायला. झोप पण तिची झालेली नाहीये. कळालं? मला दे ना बेटा. मला दे ना. मला द्या. मला कोण देता? मला पण द्या एक. परी मला दे. चल थँक्यू. मस्त किटकॅट तुला खायची बेटा. धर घे. तू थँक्यू म्हणली नाही. माझं जेवण बाकी अजून. बस ना दोन्ही हातात दोन पाहिजे तिला. वा रे वा. एवढं चॉकलेट नाही खायला पाहिजे. दुसरं मागायला ती. दोन्ही हातात दोन पाहिजे तिला. असं काम चालू बघा. कशाला घेतली तिची परी का असं करती? तुझी थांब तुझ्यावाली तुझी पोटात गेली असं ना. संपली तिची कोमल. हुशार म्हणून चल मला जेवायला 2 वाजले आता. चला आम्हाला जेवायचं. आम्ही खूप जेवलो. हा रामकृष्ण आजी कसं आहे? बरं आहे का? इकडे स्वामिनीचा फोन चालू आहे तिच्या आजी सोबत. व्हिडिओ कॉल. हा काय पोरील तिकडे मच्छर लय का त्या रूम मध्ये? मग तिकडेच का झोप घालतेस बाया? हा झोका काढून इकडे बसवा ना. मग आता जर कधी मच्छरामुळे त्रास होत असेल तर लावून घेऊ आपण. या भिंतीला लावता येत ना. हा इकडे जाऊन ठेवायचे. आता मच्छरदाणी पाहिजे का? हा काल चालली होती नी घरी? काल चालली होती नी गावाला? भांडण झाले ना काल? मग
दाखव बरं आजी, बासुंदी समोर करा. किती ग्रॅमची आई? 5 ग्रॅम. खरं का आजी? हे बघा आजीला अंगठी केली बघा आईनं 5 ग्रॅमची. छान मस्त आहे. आजी मस्त सोनं जमा करायला लागली बाबा. बंद केला ना तो फोन. हा हो मग मज्जा आहे बाबा आजीची आमच्या. बरं आपलं चांगलं औषधानं बरं आहे का आजी आता तुम्हाला? हो रे भाऊ. जेवण घेऊन जात आहे का? बसा जेवण करा मग आता. जेवली आता मी भात खाला खिचडी खाल्ली मस्त केली खिचडी. काय माहितीये का आमच्या आजीला नाही का जरा बरं होतं, मल्टीविटॅमिनची एक बॉटल आणली बघा. तर तिला जेवण वगैरे जात आहे आणि पचतंय पण थोडंफार आजीसाठी करावं लागतं बाबा. आणि तो आणली म्हणूनच बरं लागून राहिलं. बाप्पा हो ना म्हणूनच आधी सकाळी उठून सगळं झाडून धुडून सडा टाकून 3 सुनाय. कायच करा आजी सांगा बरं तुम्ही. नुसते एवढे कामं करतो, भांडे घासू का, हे करू का, ते करू का, ते कसं करू. झालं तर खरं वाटतं. काही नसतं आजी. कशी पण धुवून जाते आजी. लेकरवाचं काम आहे हं? लेकरवाचं सुना काम झोपतात आणि आहे. सासू काम करते. कायच बोला त्याच्यावर तुम्ही काही नाही बोला. नाती लेकरवाळा आहे तर काम करायला लागते मग असं थोडंच लेकरवाच्या घरात कामच असते. हे बघा हिला कळतं बरं का हा मोबाईल तिच्या मम्मीचा आहे. सोड चल. मला नव्हतं जेवायला. तू गरम केली आणि खिचडी किती वेळ आहे मग ती बाई? काय रे? तिला कळतं हा, तिला कळतं आणि हिला पण कळतं की त्या मोबाईलचं काय करावं रे. नुसतं मोबाईलच पाहायला लागले. आता मोबाईल हात लावला येत नाही ती. की तुला फटके, कारण की तू आत्ता कॅडबरी खाल्ली ना. कळालं? आता गुपच्या वही पुस्तक काढायचं ना, अभ्यास करायचा. हां. पिवडी गिवडी काही सांगू नको मला, त्या कोपऱ्यात बसायची तिथं. कळालं? चल उठ, उठ लवकर, उठ लवकर, कर अभ्यास. चाल चल जेवण कर, अभ्यास कर. चला मित्रांनो आता मी व्हिडिओचं एंड करतो. बाकी तुम्हाला क्लाउड किचन विषयी काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी त्यासाठी वेगळा व्हिडिओ घेऊन येईन. बाकी आता ही चालू तर आहेच, बघू आता पिऊचं कधी बरं पडतंय काय पडतंय तर बाकी अपडेट करेलच मी. चला सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची आणि परत एकदा सगळ्यांना करा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र मित्रांनो. पप्पा मला दिसली असती काय घरून आल्यावर कॅबटी. कॅडबरी दिसली असती का? काय नसते दिसले. काही नस दिसली. कुठं शोधली असती ती? कपाट उघडलं येडे. तुला दोनदा जाऊन शोधता आली नाही ना, आता काय कपाट शोधली? कोणी उघडतच नाही ते. आणलं होतं आत्ताच आणलं होतं तुम्ही. काय बोलत नाही काय नाही. चला थैलीत आणलं होतं खरं.